तर मित्रांनो, लपंडाव या मालिकेच्या 8 जानेवारीच्या एपिसोडमध्ये खूप छान ट्विस्ट बघायला मिळतोय. आणि ट्विस्ट असा असणार आहे की सखी कानाचं औक्षण करते. कानाच्या बाजूलाच दाभाडे मावशी उभ्या असतात. परशुराम शूटरला म्हणतो, हीच योग्य वेळ आहे, मार आता गोळी. तो माणूस गोळी मारतो. परशुराम म्हणतो, एक गोळी आणि सगळा खेळ खल्लास, मारून टाक. तो माणूस गोळी मारतो. तो दाभाडे मावशींना गोळी मारायला जातो आणि मध्ये कान्हा येतो. परशुरामला एकदम धक्का बसतो. परशुराम सरकारला फोन करून सांगतो. सरकार इथे म्हणते, आता हा प्लॅन फसला, पण पुढे काहीतरी करून मला फुल प्रूफ प्लॅन करावाच लागेल. पण काय करता येईल? तर थोड्या वेळाने डॉक्टर येतात. डॉक्टर म्हणतात, क्रिटिकल कंडिशन आहे, ऑपरेशन करावं लागेल आणि त्यासाठी 10 लाख रुपये लागतील. सरकारला कळतं की सखीला 10 लाख रुपये हवेत. सरकार पैसे घेऊन येते. ती सखीच्या अंगावरती ते पैसे फेकते आणि सखीला म्हणते, हे घे 10 लाख रुपये आणि या प्रॉपर्टी पेपरवरती सह्या कर. सखीला पैसे हवे असतात. ती एकीकडे पैसे बघते आणि एकीकडे ते प्रॉपर्टीचे पेपर्स. काय करावं तिला काही कळत नाही. ती खूप विचार करत असते. ऑपरेशन तर झालं पाहिजे, पण काय करायचं ह्याच तिच्या हातात नसतं. आता सखी पैसे कुठून उभे करते, कसे उभे करते हे बघण्यासारखं असेल. तर या सगळ्याची सुरुवात कशी होते ते थोडक्यात पाहू. तर मालिकेत आपल्याला असं बघायला मिळतं आहे की कानाचा वाढदिवस असतो. काना सकाळी उठून आवरून बाहेर येतो आणि सगळे चाळीतले त्याला विश करतात. सगळ्यांनी मस्त सजावट केलेली असते, औक्षणाचं ताट रेडी केलेलं असतं आणि सगळे कान्हाकडे येतात. सगळे कान्हाला विचारतात, कान्हा, बायकोने कसं स्पेशल विश केलं तुला? काही सरप्राईज वगैरे दिलं का नाही? कान्हाला आठवतं, कालच्या त्याच्या वागण्यामुळे सखी दुखावली गेली होती. सकाळी कान्हा लवकर उठून देवपूजा करतो आणि सखी आपल्याला माफ करत नाही म्हणून तो देवाकडे प्रार्थना करत असतो. तो आडून सखीला सुचवायचा प्रयत्न करतो की आज माझा वाढदिवस आहे, त्यामुळे मला माफ करून टाक. सखी काही माफ करत नाही. कान्हाने तिच्यासाठी छान गरमागरम पोहे केलेले असतात आणि चहा बनवलेला असतो. कान्हा पोहे आणि चहा देतो. सखी ते पोहे चहा न घेताच तिथून बाहेर पडते. पाणी भरायला ती बाहेर जाते. कान्हा तिच्या मागे मागे जातो आणि तिला थांबवतो, तिला माफ कर म्हणत असतो. पण सखी ऐकून ऐकल्यासारखं करते. कान्हा चाळकऱ्यांना हे सगळं सांगतो. चाळकरी म्हणतात, एवढंच ना, आम्ही आहोत, आता आम्ही तुझी मदत करणार. आता आपल्या सगळ्यांचं एकच मिशन, सखीने कान्हाला माफ केलं पाहिजे. सगळे एक एक भांडी घेऊन येतात आणि त्याच्यावरती सॉरीचं एक एक लेटर लिहितात. तर इथे परशुराम एका माणसाला सरकारकडे घेऊन येतो. तो माणूस शूटर असतो. सरकार म्हणते, हे बघ, आजचा मुहूर्त चुकवायचा नाही, शुभ मुहूर्त आहे, आज काम झालंच पाहिजे. तो माणूस बंदूक हातात घेतो आणि म्हणतो, तुम्ही काही टेन्शन घेऊ नका, आजचं काम होणारच. परशुराम त्या माणसाला ॲडव्हान्स देतो. तो माणूस इथून निघून जातो. परशुराम त्या माणसासोबत जाणार असतो. सरकार परशुरामला ओरडते आणि त्या माणसाच्या मागे जायचं नाही, दुसरी कामं आहेत ना ती करायचं म्हणून सांगते. परशुराम घरातून खोटं सांगून निघतो की तो त्या माणसाच्या मागे नाही तर दुसरी कामं करायला जातोय. सरकार इथे मनात विचार करते, मनात म्हणते, कान्हा, आज तुला बर्थडेचं खूप छान सरप्राईज मिळणार आहे. आज तुझी दाभाडी मावशी वर जाणार आणि तू जेलमध्ये. तर इथे सखी पाण्याची भरलेली कळशी घेऊन आपल्या घरात जात असते आणि चाळीतले सगळे एक एक भांडी घेऊन तिच्यासमोर उभे असतात. ते सॉरी त्याच्यावर भांड्यांवरती लिहिलेलं असतं ते तिला दाखवतात. कान्हा तिथे येतो आणि तो सखीची माफी मागतो. चाळीतले सगळे कान्हाच्या वतीने सखीची माफी मागतात आणि सखीला माफ करायला सांगतात. सखी काही माफ करत नसते आणि तेवढ्यात तिथे दाभाडे मावशी येतात. दाभाडे मावशी सखीला म्हणतात, सखी, अगं आज एवढा चांगला आनंदाचा दिवस आहे, प्लीज कान्हाला माफ कर ना, त्याच्या वतीने मी तुला सॉरी म्हणते. सखी म्हणते, दाभाडे मावशी, तुम्ही सॉरी म्हणू नका, मी माफ केलं. सखीने कान्हाला माफ केलं म्हणून सगळ्यांच्या चेहऱ्यावर स्माईल येतं. सगळे खूप खुश होऊन जातात. तर इथे शूटर आपलं तोंड लपवून टोपी वगैरे घालत असतो. तो आपला आवरत असतो. रेडी होऊन तो बंदूक घेऊन जाणार असतो. तेवढ्यात तिथे परशुराम येतो. परशुरामला बघून शूटर विचारतो, तुम्ही इथे काय करताय? तुमचा विश्वास नाही आहे का माझ्यावर? मी प्रोफेशनल आहे, काम द्यायचं आणि विसरून जायचं, भरोसा नसेल तर तसं सांगा. परशुराम म्हणतो, आहे रे, तुझ्यावरती भरोसा आहे, तू काम चोख करणार मला माहिती आहे, पण मी इथे आलो आहे ना ते तुझा कॉन्फिडन्स वाढवण्यासाठी. चल, वेळ वाया घालवू नको, चला मी तुला सांगतो कुठे जायचं आहे ते. आता टार्गेटवरती नीट लक्ष द्यायचं आहे, चल जाऊ आपण. ते दोघं तिथून निघतात. तर इथे चाळीत टेबल आणून ठेवला जातो आणि दाभाडे मावशी कान्हाचं औक्षण करतात. त्या कान्हाला म्हणतात, कान्हा, माझं सगळं आयुष्य तुला मिळू दे. कान्हा म्हणतो, मावशी काय बोलताय? मावशी म्हणतात, अरे हो कान्हा, माझं किती आयुष्य उरलंय रे, एवढं तेवढंच आयुष्य, ते पण तुला मिळू दे. आणि मी काय रे, पिकलं पान, आज न उद्या जाणारच. कान्हा म्हणतो, मावशी, हे असं काही बोलायचं नाही, हां, देव जरी आला ना तरी मी तुम्हाला जाऊ देणार नाही. मावशी म्हणतात, कान्हा, अरे शेवटी एक ना एक दिवस जावंच लागणार ना मला.
आणि देवाचं बोलवणं आल्यावरती मला कोण अडवू शकतं? कान्हा म्हणतो, मी आहे ना, मी अडवणार. मी तुम्हाला जाऊ देणार नाही. मावशी, तुम्ही असलं काही बोलायचं नाही. मावशींच्या डोळ्यात पाणी आलेलं असतं. सगळ्यांच्याच डोळ्यात पाणी येतं. सगळे कान्हाचं औक्षण करतात आणि आपला आजचा हा भाग इथेच संपतो.